हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो चला आज आपण बनवूया कलिंगडचं ज्यूस. लास्ट टाईम मी तुम्हाला बनवलं कलिंगडचं ज्यूस. सो मला रोजच क्रेविंग्स लागले आहेत कलिंगडचं ज्यूस पिण्याचे, कारण की सीझन चालूच आहे आणि पप्पानी खूप मोठा आणि खूप गोड असं कलिंगड आणला होता. सो डिसाईड केलं की चला आज अगेन ह्याचं ज्यूस बनवूया. सो अशा प्रकारे मी त्याचं विळीवरती कट केला. तुम्ही कशा प्रकारे कट करतात? काही जण चाकूनी करतात, सुरीनी करतात, पण मी असं विळीनी करते कारण की तेच मला सोयीस्कर वाटतं. सो अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि आता हे मिक्सरमध्ये टाकून मी ग्राइंड करणार आहे. सो खूप सारा ज्यूस बनवणार होती कारण की आज आमच्याकडे गेस्ट येणार होते आणि सगळ्यांना मी कलिंगडचं ज्यूस सर्व करणार होती, कारण की फ्रेश आणि हेल्दी ज्यूस. स्प्राईट, कोकोकोला हे तर असतंच, पण आता काहीतरी नवीन फ्रेश ज्यूस पिणं पण इम्पॉर्टंट आहे आणि हे चांगलं हेल्दी असतं, स्प्राईट, ऑरेंज ज्यूस वगैरे असे काही पिण्यापेक्षा. सो चला आता हे ह्याचे पहिला बारीक बारीक छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर त्याचे सीड्स मी काही काढले नाही, ते मी प्रॉपर असं ग्राइंड करून घेणार आणि त्याच्यानंतर मग मी ते नॅपकिनच्या सहाय्याने गाळून घेणार होती, कारण की या टायमाला मी नॅपकिनचा यूज करणार आहे. लास्ट टाईम मी गाळणीच्या सहाय्याने कट ते गाळण्याचा प्रयत्न करत होती, पण नेहमी गाळणीच्या सहाय्याने ते असं प्रॉपर असं गाळलं जात नाही, त्याला खूप टाईम लागतं कारण की ते खूप छोटे छोटे त्याच्या गाळणीला आपली छिद्र असतात. पण नॅपकिनच्या सहाय्याने ते प्रॉपर होतं. आणि या टायमाला त्याच्यामध्ये शुगर ॲड केली होती. लास्ट टाईम मी टाकलं होतं जॉगरी पावडर. सो तुम्हाला जसं काही ॲड करायचं त्याच्या हिशोबाने करा. जॉगरी पावडर टाकलं तर जरासं त्याला स्मेल येतो जॉगरीचा. सो शुगरनी ते प्रॉपर असं टेस्टी लागतं. सगळं मॅन्डेटरी आहे. अशा प्रकारे थोडंसं माझं जाडसरच बनलं होतं आणि मी चांगलं असं प्रॉपरली असं नॅपकिननी त्याचं ज्यूस काढून घेतला. नॅपकिनच्या सहाय्याने खूप इझी पडलं. फर्स्ट अटेम्प्टमध्येच ज्यूस माझं रेडी झालं. नाही तर गाळणीच्या सहाय्याने खूप टाईम लागतो, थोडं थोडं घेऊन गाळावं लागतं. सो हे खूप इझी आहे. नॅपकिन तुम्ही एक फ्रेश प्रॉपर वॉश केलेला नॅपकिन घ्यायचा, यूज न असलेला, आणि त्याच्यानंतर त्याच्या सहाय्याने ते चांगलं असं गाळून घ्यायचं. आणि त्याचा जोपर्यंत आपण जसं उसाचा रस कसं बनवतो, ते लोक कसं त्यांच्या मशीनने जोपर्यंत रस प्रॉपर येते तोपर्यंत स्वतः निघत नाही तोपर्यंत गाळून घेतो. त्याच्या हिशोबानेच हे पण असं प्रॉपर असं आपल्याला त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. जितकं ज्यूस निघेल तितकं आपल्याला भेटणार ज्यूस. सो अशा प्रकारे मी प्रॉपर असं त्याचं जे काही आहे ज्यूस ते काढून घेतलं आणि चांगलं एक टोप भरून चांगलं ज्यूस झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी आधीच चिया सीड्स भिजवत ठेवले होते 1 तासाआधी. सो ते सुद्धा ह्या ज्यूसमध्ये ॲड केले आणि थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकला आणि खूप टेस्टी लागलं. तुम्ही याच्यासोबत पुदिनासुद्धा टाकू शकतात. सो जे नवीन टाकणार तसंच टेस्टी लागतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.